नमस्कार मित्रांनो, मी सूरज आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत दुर्ग तिकोना. लोणावळ्यामध्ये बसलेला हा किल्ला सुरक्षित चढाई असल्याने सोप्या श्रेणीमध्ये मोडतो. त्रिकोणी आकाराचा असलेला बुरुज यामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव पडले. चालायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात मी येऊन पोचलो या वेताळ दरवाजाजवळ. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे नागमोडी प्रवेशद्वार आपल्याला इथे पाहायला मिळते. वेताळ दरवाजातून पुढे आल्यावर अशा रुंद पायऱ्या लागल्या आणि हा किल्ला सोप्या श्रेणीमध्ये का मोडतो ते समजले. गडावर जागोजागी बसायला बेंचेस देखील पाहायला मिळतात. या ट्रेकवर माझ्यासोबत होता माझा मित्र दिनेश. आधी विसापूर करून मग इकडे आल्यामुळे आता तो थोडा दमला होता. शक्तीचे प्रतीक म्हणजेच हनुमानरायाचे असलेले हे मंदिर आणि दगडात कोरलेली भव्य मूर्ती आम्हाला इथे पाहायला मिळाली. मंदिरामध्ये पाया पडून पुढे आल्यावर असे वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर ज्यावेळी राबता होता त्यावेळी मावळ्यांची राहण्याची सोय याच ठिकाणी होती. पुढे आल्यावर दिसले ते श्री राम मंदिर पाठी असलेले एक पाण्याचे तळे आणि देवीचे मंदिर असलेली गुहा. त्याला लागूनच मंदिराचे अवशेष देखील पाहायला मिळतात. मंदिरापासून चढून वर आलो आणि बालेकिल्ल्याकडे जायला सुरुवात केली. बालेकिल्ल्याकडे जात असतानाच वाटेत पाहायला मिळाला तो हा चुन्याचा घाणा. गडाचे बांधकाम करत असताना अशाच प्रकारच्या घाण्यातून तयार केलेल्या चुन्याच्या निवळीचा वापर केला जात असे. आजही अनेक किल्ल्यांवर आपल्याला अशा प्रकारचे घाणे पाहायला मिळतात. एक चुकीचं पाऊल आणि स्वर्गाची चाहूल म्हणजे बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या या पायऱ्या. पायऱ्यांचा आकार जरी रुंद असला तरी पावसामुळे साचलेले शेवाळ या पायऱ्यांना बालेकिल्ल्याच्या दरवाजातून आत आलो आणि पाहायला मिळाले ते हे पाण्याचे टाके आणि लेणी असलेली गुहा. पलीकडे जाण्यासाठी तिथे एक लाकूड ठेवण्यात आले होते. लाकडावरचे शेवाळ बघून आम्ही आतमध्ये जायचे टाळले. इथून चढून वरती आल्यावर मी या पॉइंटवर येऊन पोचलो जिथून मला हा व्ह्यू पाहायला मिळाला. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर अशी एस्थेटिक फोटोजेनिक जागा आपल्याला पाहायला मिळते. उजव्या बाजूने असलेल्या या पायऱ्या आपल्याला गडाच्या माथ्यावर घेऊन जातात. या ठिकाणी मला काही मित्र भेटले होते ज्यांनी मला आम्हाला व्लॉगमध्ये मेन्शन कर असे सांगितले. जवळजवळ अर्धा तास ट्रेक करून मी येऊन पोचलो गडाच्या शेवटच्या टप्प्यावर. या सगळ्यामध्ये दिनेशची मात्र हालत खराब झाली होती. गडावर पोचताच मला पाहायला मिळाले वितंडेश्वराचे हे महादेव मंदिर. मंदिराच्या मागच्या बाजूने वर चढून आल्यावर आपल्याला पाहायला मिळतो हा बुरुज आणि पवना धरणाचा व्ह्यू. अशा प्रकारे आज आपली तिकोना गड भ्रमंती पूर्ण झाली. धुक्याचे वातावरण असल्यामुळे जास्त काही थकवा जाणवला नाही. मग आम्ही सुरक्षितरित्या खाली जायला निघालो. पायथ्याला असलेल्या हॉटेल श्री साई येथे नाश्ता करून आम्ही आमच्या बाईक काढल्या. लोणावळा घाटाच्या धुक्यातून वाट काढत घरी निघालो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.